नमस्कार, आपण पाहत आहात मालेगावकर न्यूज। आज मालेगाव तालुक्यातनं निमगाव ते आठवडे बाजार आहे, तर इथं जाणून घेऊन या आता लोकसभेचं मतदान होणार आहे 20 तारखेला। तर जनतेच्या मनातील खासदार कोण बघूया आपण। आमच्या मनातून मास्टर काँग्रेसवर खासदार व्हावा अशी आमची इच्छा आहे। मतदान होणार लोकसभेचे, बरोबर? खासदार कोण झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? मोदी। मोदी झाला पाहिजे, मोदी निवडला पाहिजे। तुमच्या मनातील खासदार कोण निवडला पाहिजे? पवार ताई, भारती पवार। काय कारण? कारण मोदी सरकार यायला पाहिजे। तुम्हाला खासदार तुमच्या मनात कोण खासदार निवडला पाहिजे? आम्हाला भारती पवार। भारती पवार, काय कारण? तुमच्या मनातील खासदार कोण कोण निवडलं पाहिजे? शरद भारतीताई का बगरे सर? बगरे सर, बगरे सर। मतदान आहे तर तुमच्या मनातील खासदार कोण कोण आला पाहिजे? भारती पवार। काय कारण? मोदीने बरं काम केलेलं आहे। काय काम केलं? भरपूर काम आहे, म्हातारे कोताऱ्यांचे किंवा मंदिराचं काम चांगलं केलेलं आहे त्यांनी, त्यानुसार आलं पाहिजे। मतदान होणार आहे, कोण निवडलं पाहिजे? काय जनतेचा कोल मग सांगा। मोदी निवडला पाहिजे। मोदी आला पाहिजे। शरद पवार साहेबांचं आमचं एक नियोजन, शरद पवार साहेब निवडले पाहिजे आम्हाला, एवढी तुतारी। रविवारच्या दिवशी कोणाचा खासदार झाला पाहिजे? खासदार कोण झाला पाहिजे? मोदी। पक्ष आला पाहिजे। कोणतं सरकार निवडलं पाहिजे? मोदी। कोण निवडलं पाहिजे? मोदी 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 आले पाहिजे। दादा, तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? मोदी। नमस्कार, 20 तारखेला मतदान होणार आहे खासदारकीचं, बरोबर? तर कुठल्या पक्षाचे खासदार निवडले गेले पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आमच्या मते तर भारतीताई पवारच निवडले गेले पाहिजे। भारतीताई पवार पाहिजे। ओके, चला। मळगाव, विशाल कोमल पवार, मळगाव। मळगावचे तुम्ही, बरोबर? निमगाव बाजाराला आलेले लोकसभा खासदार कोण पाहिजे? खासदार भाजपाचे देतील ना, भारतीताई पवार। शेतीमालाचा भाव नाही, लोक नाराज आहेत, काय सांगणार? असं आहे, आता शेतीमालाला भाव नाही, मी मान्य केली, मी नाराज आहे त्या गोष्टीबद्दल। नाराज नाही असं काही नाही, पण बाकीचं बघितलं पाहिजे ना आपण, बाकीचं आपल्याला काय मिळतंय काय नाही ते नाही बघत ना लोक। पब्लिक कॉल चालू आहे, 20 तारखेला मतदान आहे, तर तुम्हाला वाटतं कुठला पक्ष आला पाहिजे? काय वाटतं कुठल्या पक्षाचे खासदार निवडले पाहिजे? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। नाही, तुम्ही देशात राहत नाही। लोकसभेचं खासदार कुठल्या पक्षाचे खासदार निवडले पाहिजे? कांग्रेस आना चाहिए। हाँ, बीजेपी। बीजेपी काम ना माणूस आहे आपला, मोदी सरकार हायलाइट की पहिले बीजेपी। काय कारण? कारण आता ते एवढं काय सांगू द्यायचे पाहिजे? काय राम मंदिर बनलं, अजून काय पाहिजे आपल्याला? काही लोक नाराज आहे, मग आता इकडे बघितलं तर इकडे नुकसान आहे, एकाकडे बघितलं तर एकाकडे नुकसान आहे। हा, तारखेला खासदारकीचं मतदान होणार आहे, कुठल्या पक्षाचे खासदार आले पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आता निवडला पाहिजे? कुठला पक्ष निवडला गेला पाहिजे? तर माझ्या माहितीचा बीजेपीचा पक्ष निवडला गेला पाहिजे। नमस्कार बाबा। नमस्कार। तर आता 20 तारखेला मतदान होणार आहे खासदारकीचं, बरोबर? तर कुठल्या पक्षाचे खासदार निवडले पाहिजे? पहिले याचेच निवडले पाहिजे, बीजेपीचे। शेतीमालाचा भाव नाही, काही लोक मानतात, मग तुम्ही कसं काय म्हणता बीजेपी? शेतीमालाला भाव वाढून देईन ना, बीजेपी मध्ये एक जागी बसते नाही म्हणून तो प्रकार होतो। जनतेचा कोल म्हणून आपण तुम्हाला विचारतो, कुठल्या पक्षाचे खासदार निवडले गेले पाहिजे? काय आता कसं आहे, 10 वर्ष आम्ही भाजपच्या भारतीताई पवार यांना दिला होता चान्स, पण आता आमचा विचार येतोय तुतारीवाले। हा, मतदान होणार आहे लोकसभेत, जनतेच्या मनात खासदार कोण कोण आलं पाहिजे? भारती पवार। भारती पवार, काय कारण? मोदी अण्णामुळे। नमस्कार। तर आपण आता 20 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर? तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाचे खासदार आले पाहिजे, काय वाटतं? खासदारचं पोझिशन असे, बीजेपी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांकडे विशेष करून आपल्या मतदारसंघातील कांद्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, पण त्या हिशोबाने ही निवडणूक देशाची असून आपल्याला बीजेपी आणि मोदींशिवाय पर्याय नाही।
बरोबर. आणि त्यांनी विशेष करून इथून पुढे आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर म्हणून आपल्याला काय वाटतं कुठल्या पक्षाला खासदार निवडले गेले पाहिजे? बीजेपीचे आले पाहिजे. तुम्ही काय सांगणार दादा, तुम्हाला काय वाटतं? बीजेपी आली पाहिजे. का म्हणून बीजेपी आली पाहिजे? बीजेपी म्हणजे असं आहे, भारत देश म्हणजे आज म्हणजे 70 वर्षामध्ये इतका तो जो मागे होता तो आज 3ऱ्या नंबरवर आलाय. म्हणजे 11 याच्यावरून तो 3ऱ्या नंबरवर येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज म्हणजे जे सर्वांना काही पूर्वी नोकरीच्या हिशोबाने आपण म्हणतो बेरोजगारांना रोजगार नव्हती, त्या टायमाला भ्रष्टाचार होत होता. आता म्हणजे ऑनलाईन मध्ये तुम्ही अर्ज करा, तुमचा जर तुम्ही मेरिटमध्ये लागून गेला तर तुमचा नंबर लागून जातो. आमच्या पोरांना सुद्धा बिगर याचं त्यांना सर्व्हिस लागलेली आहे. या उद्देशाने हे सरकार चांगलं आहे आणि चांगलं काम करत आहे. ओके. पब्लिक कॉल चालू आहे. 20 तारखेला मतदान आहे. तर तुम्हाला वाटतं कुठला पक्ष आला पाहिजे? काय वाटतं कुठल्या पक्षाचे खासदार निवडले पाहिजे? लोक एक नंबर आहे. जनतेच्या मनातला खासदार कुठल्या पक्षाचे खासदार निवडले पाहिजे? काय वाटतं? बीजेपीचे भरपूर विकास काम केलेले आहेत त्यांनी. मोदी साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत. हो, बरोबर आहे. तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाच्या जागा आल्या पाहिजे? 24 तारखेला मतदान होणार आहे माहिती तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला? बीजेपी का बरं? चांगलं आहे. काय चांगलं, काय काम काम करतायत ना ते. अभी तो कांग्रेस से आने हो ना, इतने 10 साल था कुछ करा नहीं. कांग्रेस क्यों आना चाहिए? अच्छा काम करेगा. हाँ, अभी वो कुछ करने हो ना, उसमें उसको चांस मिला तो. 20 तारखेला तर कुठला पक्ष आला पाहिजे? बीजेपी आला पाहिजे. काय वाटतं बीजेपी आला पाहिजे? बीजेपी सर समान नागरिक कायदा, मुलांच्या सुविधा, त्याच्यासाठी चांगला पक्ष म्हणून त्याच्यासाठी बीजेपी पक्ष आला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? पक्ष त्या दिवशी बघू आम्ही. आज तक नाही आता काही सांगतो. जनतेचा कोण म्हणून 20 तारखेला मतदान आहे आता खासदारकीचं. तर तुला वाटतं कुठला पक्ष आला पाहिजे? काय वाटतं? बीजेपी आला पाहिजे. कुठल्या पक्षाची जागा आला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? भाजप. का म्हणून? राम मंदिर बांधलं, ते सगळं व्यवस्थित केलं त्यांनी. राम मंदिर आणि अजून समान नागरिक कायद्याचे 5 तत्व सर्व समाजासाठी अवलंबण्यासाठी जाहीर केलेले आहेत. बीजेपीचे आले पाहिजे. बीजेपीचे आले पाहिजे. का बरं? त्यांनी आतापर्यंत चांगलं केलंय. काय कामं केली? भरपूर कामं केली त्यांनी. काय सांगू शकाल? कोण खासदार झाला पाहिजे? काय वाटतं तुला? भारती पवार. का बगरे सर? बगरे सर आले पाहिजे. खासदारकीचं मतदान होणार आहे. तर तुमच्या मनातील खासदार कोण निवडलं पाहिजे? काय वाटतं? आम्हाला एकच वाटतं, मोदी सरकारने चांगले कामं केलेले आहे. तर मोदी सरकार आलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात तितुरी आली पाहिजे. तितुरी नाही पाहिजे. तितुरी जर आली तर पुढे मग भाजप येत नाही. आम्ही बी शेतकरी आहेत. जरी भाव नसला, ते काही काही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे, जास्त आवरेज आल्यामुळे भाव कमी जास्त होऊ शकतो. मधून काही कांद्याचे भाव किंवा शेतीमालाचे भाव ते वाढणारच आहे. आचारसंहिता असल्यामुळे भाव वाढले नाहीत. भाव एक दिवशी वाढणारच आहेत. पण मोदी सरकार हे सर्वसाधारण गरीब लोकांसाठी आहे. घरकुल आणि पगारचे जे काही संजय गांधी निराधार पगार लोकांना मिळतो. बऱ्याच लोकांना घर. 20 तारखेला खासदारकीचं मतदान होणार आहे. कोण निवडलं पाहिजे? मोदी आला पाहिजे. मोदी पाहिजे. आता 20 तारखेला मतदान होणार आहे. हो, बरोबर. तर कोणत्या पक्षाच्या मतदान झालं पाहिजे? म्हणजे कुठल्या जागा आलेल्या पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? जास्तीत जास्त बीजेपीच्या. का म्हणून बीजेपी आला पाहिजे? हिंदुत्ववादी पक्ष. त्या हिशोबाने मग कोण आलं पाहिजे तुमच्या मते? सोनिया गांधीचे आलं पाहिजे. नमस्कार सर. तर आता 20 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर आहे? तर जनतेचा कौल म्हणून तर तुम्हाला वाटतं कुठले खासदार निवडले गेले पाहिजे? आता लोकशाही आहे, कोणतं निवडतं ते काही हो, पण आपलं तर बीजेपी राहील. बीजेपी आली पाहिजे तुमचं. चांदगिरी महाराज. जनतेच्या मनात खासदार कोण? काय वाटतं तुम्हाला? खासदारकीला आली पाहिजे भारती पवार. काय कारण? कारणास्तव बीजेपीचे सरकार बरं आहे. हा, असं आम्हाला वाटतं. खासदारकीचं मतदान हो हो आपण विचारतो. हा, पवार निवडली पाहिजे. काम चांगले केलेले आहेत. तुम्ही नंतर बोला ना. चांगले काम केले तिने. भरपूर काम झाले. हो.
तरी लोकसभेचं मतदान 20 तारखेला होणार आहे, माहिती आहे का तुला? माहिती आहे ना. माहिती. तर तुला काय वाटतं कुठल्या पक्षाची जागा आल्या पाहिजे? खासदार पाहिजे तुझ्या मनात? खासदार भंगरे साहेब. भगरे साहेब पाहिजे. कुठला पक्ष निवडला पाहिजे? 20 तारखेला मतदान आहे, तुम्हाला माहिती आहे का? मतदान आहे. मग काय वाटतं तुम्हाला कुठला पक्ष आला पाहिजे? सांगू शकता तुम्ही तुमचे मताने जे तुम्हाला वाटलं ते? काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? कुठल्या पक्षाची जागा आला पाहिजे? भारती पवार आली पाहिजे. मोदी करता भारतीताई निवडली पाहिजे. हो. काय कारण भारती आली? आपले पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान मोदी करता हिंदुत्वासाठी भारतीताई पवार. कोण खासदार निवडलं पाहिजे? राष्ट्रवादी. कोण मोदी आलं पाहिजे का काँग्रेस आला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? तुमचं मत काय वाटतं? अंदाज तुम्ही बोलू शकता. तो पोरगा मतदान नाही करणार, तुम्ही मतदान कशाला? कोण निवडलं पाहिजे? काँग्रेस आलं पाहिजे. आज मनातला खासदार कोण? तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? आमच्या मताप्रमाणे डॉक्टर भारतीताई पवार यांच्याच बहुमताने विजय होईल असं एक सर्वसाधारण लोकांचं गणितच आहे. माझा मित्र परिवार किंवा माझे रिलेटिव्ह जे निमगावातले आहेत त्यांच्या आणि माझ्या हिशोबाने किंवा आमच्या मताने भारतीताई पवार या प्रचंड बहुमताने निवडून येतील. शेतकरी काही नाराज आहे? शेतकरी जरी नाराज आहे तर मग आता राष्ट्रीय धोरण असतं आयात निर्यातीचं, सगळ्यांचाच विचार करावा लागतो. शेतकऱ्यांचा जसा विचार करावा लागतो तसा कांदे खाणारे सर्वसामान्य जनतेचा पण विचार करावा लागतो. आता जर कांदा 50 रुपये किलो का झाला तर सर्वसाधारण जनता कसा काय घेईल? आणि जरी कांदे स्वस्त झाले होते तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी आपल्याला आर्थिक मदत देऊन आपला निकष पूर्ण करून दिलेला आहे ना. त्यामुळे नाराजीचा सूर फक्त हे काही विरोधक आहेत ते नाराजीचा सूर व्यक्त करतात, पण भारतीताई पवार यांचं कार्यक्रम पाहता किंवा कामे पाहता आपल्या भागात त्यांचा विजय हा निश्चित आहे. मतदान आहे खासदारकीचं. जनतेच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? भगरे साहेब. हो. जनतेच्या मनात खासदार कोण आलं पाहिजे? भारती पवार. काय कारण? मोदी आणण्यामुळे. मोदी काय कारण? काम करतो तो. काय कारण? पीएमचे किती पैसे पडतात शेतकऱ्यांना? राम मंदिर अनुदान पडतं नाही का? खासदार कोण निवडलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? कुठल्या पक्षाची जागा आल्या पाहिजे? भाजप आलं पाहिजे. भाजप आलं पाहिजे. आणि शेतकरी तर म्हणतात की शेतीमालाला भाव नाही, मग तुम्ही भाजप कसं काय म्हणता? काँग्रेस आल्यावर 15 रुपये 3 रुपये कांदा गेले 20 होता गेले त्यांना काय तुमचं म्हणणं आहे की बा हेच सरकार आलं पाहिजे वर चांगलं. असं आहे का? आता 20 तारखेला खासदारकीचं मतदान होणार, तर जनतेचा कोल म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? मोदी द्यायला पाहिजे ना. मोदी आला त्याच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मोदी सरकारच यायला पाहिजे. मोदी आले पाहिजे. त्याचा कोल म्हणून आपण तुम्हाला विचारतोय की कुठल्या पक्षाचा खासदार निवडला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? बीजेपीचा. बीजेपी आली. काय कारण? चांगले काम आहे बीजेपीचे. चांगले काम. तर जनतेचा कोल म्हणून तुम्हाला विचारतोय आपण, दिंडोरी मतदारसंघात नाही, तर कुठल्या पक्षाच्या जागा आल्या पाहिजे? बीजेपीचा आलं पाहिजे. बीजेपी आली पाहिजे. काय कारण बीजेपी आली? बीजेपी चांगली कामाची करता बस. आता 20 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर आहे? तर कोण निवडलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? हा, काँग्रेस आलं पाहिजे. काय कारण? मोदी आला पाहिजे. मोदी 20 तारखेला मतदान होणार आहे लोकसभेचं, तर जनतेचा कोल म्हणून आपल्याला काय वाटतं कुठल्या पक्षाची जागा आल्या पाहिजे? भाजप आला पाहिजे. तर कोण निवडलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? भाजप सरकार. भाजप निवडला पाहिजे. काय कारण असतं भाजप आला पाहिजे? कारकिर्दी केली. तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाचे खासदार झाले पाहिजे? तुमच्या मनातले खासदार कोण? भारती पवार. काय कारण भारती पवार? तर कुठल्या पक्षाच्या जागा निवडून आल्या पाहिजे? काय सांगतात? मोदी. मोदी आला पाहिजे. काय कारण? मोदी पाहिजे. हो मोदी. काय वाटतं कोण खासदार झाला पाहिजे? भारती पवार झाले पाहिजे. तर जनतेच्या मनातील खासदार कोण आला पाहिजे? कोण निवडलं पाहिजे? बीजेपीचे खासदार आहे. बीजेपी निवडली पाहिजे. काय कारण? भरपूर कारण आहेत. त्यांनी मोदी साहेबांनी बरेचसे कामं केले. आता सेनेसाठी बरेचसे कार्य केलेले. लोकांसाठी थोडी नाराजी आहेच थोडी कांदा उत्पादकांची, पण मग ते पण क्लिअर होईल लवकरच.
पक्ष आला पाहिजे, तुतारी आली पाहिजे. खासदार झाला पाहिजे, आमचा राष्ट्रवादीचा खासदार झाला पाहिजे आहे असं आमचं ठामपणाने प्रामाणिक मत आहे. बीजेपीने सगळे भ्रष्टाचारी एकत्र केलेले आहे, गावगे मिळून सगळ्या गोष्टी एकत्र करून मंडळाला गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे नाही. आमचं ठामपणे शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी भगरे सरांनाच मतदान आहे. भाजपचे जागा आल्या पाहिजे मला. सरकार चांगलं आहे, प्रगतशील आहे, त्यामुळे आलं पाहिजे. जनतेचा कौल तुम्हाला काय वाटतं, कुठला पक्ष निवडला पाहिजे, काय वाटतं? मोदी चाल पाहिजे, मोदी चाल पाहिजे. आम्हाला पक्ष तो तरी वाला निवडायला पाहिजे. काय तुतारी निवडली पाहिजे? काय कारण होतं तुतारी काय म्हणून निवडली पाहिजे? गरीब माणूस आहे बगरे सर, गरीब भाऊ बघा, त्यामुळे ते तुमच्या मते तुतारी आली पाहिजे. 20 तारखेला मतदान होणार आहे, हो बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, कुठला पक्ष निवडला पाहिजे? मोदी निवडला पाहिजे. हो काय वाटतं, कोण निवडलं पाहिजे, काय वाटतं? आम्हाला फक्त बगरे निवडायला पाहिजे. बगरे सर निवडले पाहिजे. काय कारण बगरे सर निवडले पाहिजे? नवीन निवडायला पाहिजे. नवीन कोणतं झालं पाहिजे? ओके. जनतेचा कौल म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठला पक्ष आला पाहिजे, काय वाटतं? तुतारी तुतारी आली पाहिजे. काय कारण तुतारी आली? तर लोकसभेचं मतदान आहे, बरोबर. त्याच्यामध्ये जनतेचा कौल म्हणून कुठल्या पक्षाच्या जागा येतील, काय अंदाज वाटतो तुम्हाला? आमचं असं मत आहे, शक्यतो शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या जागा लागू शकतात. कारण की जनतेचा कौल आहे आणि बीजेपी पक्षाने पाहिजे तसं शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. तर जनतेचा कौल म्हणून आपण इथं अनेक दुकानदार वर्ग यांना विचारूया की नेमकं जनतेच्या मनातलं खासदार कोण पाहिजे. मतानुसार आम्हाला असं वाटतंय की शेतकऱ्यांना जो मदत करेल, शेतकऱ्यांसाठी जो येईल. आता इतका मोठा दुष्काळ असताना सुद्धा कोणीही धावून आलेलं नाही. ना गव्हर्नमेंट आलेले, ना सत्तेवाले आले आहेत, ना विरोधी पक्षवाले आले आहेत. जो काम करेल त्याच्यासाठी आम्ही मतदान करू. आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी झाली पाहिजे. राष्ट्रवादी आली पाहिजे. काय कारण होतं राष्ट्रवादी आली पाहिजे? ते शेतकऱ्यांसाठी आहे. हो योग्य नाही. दिंडोरी लोकसभेत 20 तारखेला मतदान आहे, कोण निवडेल काय वाटतं तुम्हाला? बगरे साहेब. बगरे साहेब निवड. हो लोकसभेचं मतदान होणार आहे, बरोबर आहे. तर कुठला पक्ष निवडला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? पक्षात बीजेपी निवडला पाहिजे. तुम्ही दिंडोरी लोकसभेत नाही 20 तारखेला कोण निवडलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मलाच नाही उमेदवार कोणी. हो कॅमेरात लाईव्ह कॉल होते. पक्ष कुठला पक्ष आला पाहिजे, अंदाज अंदाज बीजेपी आला पाहिजे. व्यवस्थित बोला, ठळक अक्षरात कोण निवडलं पाहिजे? बीजेपी आली पाहिजे. वाखारीचे म्हणजे दिंडोरी मतदारसंघातील. तर आता येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कुठला पक्ष निवडला पाहिजे, काय वाटतं? जो चांगला पक्ष आला त्याला. पण मग कोणाकडनं अपेक्षा? बीजेपी आली पाहिजे. ओके चला, तुम्ही सांगा, तुम्ही काय अंदाज देणार, निवडलं पाहिजे? बीजेपी आली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पक्षाच्या जागा आल्या पाहिजे, काय अंदाज वाटतो? बीजेपीच्या जागा आल्या पाहिजे. बीजेपीच्या आल्या पाहिजे. काय म्हणून बीजेपी आली पाहिजे? बीजेपी चांगलेच चांगलं का? 20 मे रोजी लोकसभेचं मतदान होणार आहे. तर जनतेचा कौल म्हणून तुम्ही काय सांगाल, कुठल्या पक्षाचा खासदार येईल, काय वाटतं तुम्हाला? पंतप्रधान बी मोदी बनेल आणि भारतीताई पवार या खासदार बनतील. ओके. भाऊ नमस्कार दादा. नमस्कार. आता 20 तारखेला खासदारकीचं मतदान होणार आहे. तर जनतेचा कौल म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठला खासदार निवडला पाहिजे, काय वाटतं? भाजपा अंदाज. तुम्हाला कुठल्या पक्षाचे खासदार झाले पाहिजे? काँग्रेसचा झाला पाहिजे. जनतेचा मनातला खासदार, जनतेचा कौल कोण पाहिजे रे? हा, मोदी आला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कोण आलं पाहिजे? दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं 20 तारखेला मतदान होणार आहे, माहिती आहे तुला? तर जनतेचा कौल म्हणून तुला काय वाटतं, कोण निवडलं पाहिजे अंदाज? बीजेपी निवडलं का? तर जनतेचा कौल म्हणून आपण विचारतोय तुम्हाला की कोण निवडलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? राहुल गांधीच निवडला पाहिजे. काय कारण सर राहुल गांधी? आता त्या टायमाला कांद्याला भाव, गॅसचे भाव, पेट्रोलचे भाव काय होते, बरोबर. आता काय मग तुमचं काय नाही, ते कमी करतील निवडल्यावर असं? मग ओके. लोकसभेचं मतदान 20 तारखेला, तर तुम्ही काय सांगणार, कोण निवडलं पाहिजे?
कोण निवडलं पाहिजे काय वाटतं तरी आली पाहिजे बा. तरी आली पाहिजे. कोण निवडलं पाहिजे तरी आली पाहिजे मोदी पाहिजे. येत्या 20 तारखेला लोकसभेचं मतदान आहे तर जनतेचा कोल म्हणून आपण तुम्हाला असं विचारतोय की कुठला पक्ष निवडू शकतो काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी का आला पाहिजे? शरद पवार जुना जाणगार त्यामुळे चांगला जनतेचा कोल म्हणून आता 20 मे रोजी मतदान होणार आहे तर तुम्ही काय सांगणार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं? मोदी मोदी आले पाहिजे. हर हर मोदी घर घर मोदी. तर जनतेचा कोल म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे अंदाज? मला तर असं वाटतं भगरे सर आले पाहिजे. का म्हणून बघितलं आले? भगरे सर नवीन उमेदवार आहे, काहीतरी नवीन करेल. भारती पवारला 5 वर्ष देऊन चुकले. भारती पवारने मोबाईल पाहायला सुद्धा आलेलं दिसले नाही मला. लोकसभेचं मतदान होणार आहे तर जनतेचा कोल म्हणून तुम्ही मला सांगा की कोण निवडलं पाहिजे? साधारणतः भारतीताई निवडली पाहिजे. येत्या 20 मे रोजी लोकसभेचं मतदान होणार आहे. बरं. तर कुठला पक्ष आला पाहिजे काय वाटतं तुम्हाला? बीजेपी आली पाहिजे. बीजेपी हा फार गरज आहे. बीजेपी का म्हणून आली पाहिजे? जे देश सांभाळ बीजेपी सांभाळू शकतो कोणी सांभाळू शकतो. टाक्या नका लावून आम्हाला काम जाहीर राहत. पण काही शेतकरी वर्ग तर नाराज आहे. काय शेतकरी वर्ग कायम नाराज आहे. कायम नाराज राहील शेतकरी वर्ग. असं आहे. पण बीजेपीने गरज आहे. 20 तारखेला 20 मे रोजी मतदान होणार आहे लोकसभेचं तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाच्या जागा आल्या पाहिजे काय वाटतं? अबकी बार मोदी सरकार आणि बार बार मोदी सरकार. मोदी पाहिजे. मतदारसंघात 20 तारखेला मतदान होणार आहे तर कोण निवडलं पाहिजे कुठल्या पक्षाच्या जागा आल्या पाहिजे? आपला राजीव गांधी. राजीव गांधी पक्षाच्या आल्या पाहिजे. तारखेला मतदान होणार आहे लोकसभेचं कोण आलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? राहुल गांधी. राहुल गांधी आलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी का निवडली पाहिजे? कारण ज्यांनी रामाला टेंट मधून मंदिरात प्रतिष्ठापना केली त्यांच्यामुळे आम्ही रामाला मोदींना निवडून देणार आहेत. आम्हाला उमेदवार कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त मोदीजींना केंद्रात आणायचंय. हिंदुत्ववादी सरकार आम्हाला केंद्रात आणायचंय. जो राम को लाए हम उनको लाएंगे. 20 मे रोजी लोकसभेचं मतदान होणार आहे. आपण जनतेचा कोल म्हणून तुम्हाला विचारतो की कुठल्या पक्षाच्या जागा आल्या पाहिजे काय वाटतं तुम्हाला? निर्णय तर अख्ख्या देशाला माहिती आहे भारतीय जनता पार्टी. अबकी बार 405 जो राम को लाए हम उनको लाएंगे. बस हिंदुत्व.